अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे। कर्ज काढून मोठ्या आशेने पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात 10 ते 12 दिवस उलटूनही सोयाबीनची उगवण झाली नाही। संतप्त शेतकऱ्यांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट एसडीओ कार्यालयावर धडक दिली आहे। विशेष म्हणजे एका शेतकऱ्याने रिकाम्या बियाण्यांच्या थैल्या अंगावर बांधून अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोयाबीनची पेरणी केली होती। मात्र पेरणीनंतर तब्बल 10 ते 12 दिवस उलटूनही अनेक शेतांमध्ये सोयाबीनची उगवणच झाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून दुबार पेरणीचे संकटही त्यांच्या समोर उभे राहिले आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी म्हणजेच एसडीओ कार्यालयावर धडक दिली। राजुरा येथील शेतकरी तसेच ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे यांनी बोगस बियाण्यांच्या रिकाम्या थैल्या अंगावर बांधून अनोख्या पद्धतीचे निषेध नोंदवला। त्यांच्या या आंदोलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। एसडीओ कार्यालय परिसरात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक भरपाई द्यावी आणि बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि शेतकऱ्यांना न्याय कधी मिळतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। मी सर्व शेतकरी तुम्हाला विनंती करतो आग्रहाची, आम्हा शेतकऱ्यांचं कैवार कोणी आहेच नाही असं आम्हाला आज जणू भासत आहे। विषय असा आहे मॅडम, आम्ही 1 तारखेपासून पेरणी सुरू केली। 1 तारखेपासून पाऊस सुद्धा आपल्या इथं होता, रिमझिम पाऊस होता। दरवर्षी दडपी पाणी राहते असं तसं पाणी राहते, पण यावर्षी रिमझिम पाणी होता, जयाचे पाणी होतं, हे सुपीक पाणी होतं पेरणी करता। परंतु असं एवढं सुपीक पाणी असताना सुद्धा या कंपनीचे आम्ही हे प्रमाणित केलेले सोयाबीन आहे। आपण सर्व विश्वास दर्शवता म्हणून आम्ही शेतकरी हे बियाणं घेतो आणि हे बियाणं घेतल्यानंतर ही पेरणी केली आम्ही मॅडम 1 तारखेला, आणि हे पेरणी करून जवळपास 10 ते 12 दिवस झाले, आमची पेरणी उगवलीच नाही। ही पेरणी उगवली नाही, त्यामुळे आमच्या शेतकऱ्यावर सगळं संकट आलं। जवळपास या शेतकऱ्याचं, आमच्या राजुरा गावातील शेतकरी आहे, 10 एकर महादेव इन्व्हेस्ट आणि रोहित कंपनीचं सोयाबीन पेरलेलं आहे यांनी। या शेतकऱ्यांनी बूस्टर कंपनीचं हुतुतू सोयाबीन पेरलेलं आहे, या शेतकऱ्यांनी ईगल पेरलेलं आहे, या विशाल शेतकरी आहे त्याने बूस्टर 1135 पेरलेलं आहे। असे अनेक शेतकरी आम्ही आज या कंपनीकडून त्रस्त झालेला आहे। मॅडम, आमची एवढीच विनंती आहे तुम्हाला, या बोगस कंपनीवर कारवाई करा। या कंपन्याकडून शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षभराचा खर्च आम्हाला या मोबदला या कंपन्याकडून तुम्ही आम्हाला प्राप्त करून मिळवून द्या। निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। दोषींवर कारवाई आणि नुकसान भरपाई बाबत प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। या विषयावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।